हॅलो फ्रेंड्स, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग टीईटी एक्झामसाठी बालमानसशास्त्र विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने अँड यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लूड आहेत. सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी. ठीक आहे, तर क्वेश्चन स्टार्ट करूया. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे असे अनुवंशाविषयी मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? टी.पी. नन, ग्रेगार मेंडेल, गॉर्डन, लेविन. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. कोणी मांडलेले मत आहे? तर ग्रेगार मेंडेल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आसुबेल यांनी आशय, अध्यापक, विद्यार्थी, अभ्यासक्रम यांसंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतांमध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी, अध्ययन उद्दिष्टे, माहितीचे सादरीकरण, नवीन संकल्पनांचे अध्ययन. आसुबेल यांनी आशय, अध्यापक, विद्यार्थी, अभ्यासक्रम यांसंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतांमध्ये कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? काय करेक्ट आन्सर? तर आसुबेल यांच्या सिद्धांतामध्ये एकूण किती पायऱ्या येतात? तर यात 7 पायऱ्या आहेत ना. कोणत्या कोणत्या आहेत? तर उद्दिष्ट येईल सगळ्यात आधी, त्यानंतर माहितीचे सादरीकरण, नवीन संकल्पनांचे अध्ययन, आणखी काय येईल? तर अनिवाशयाचे क्रमनिहाय सादरीकरण, त्यानंतर येईल मूल्यमापन, आशयाचा सारांश येईल आणि स्वाध्याय. या 7 पायऱ्या आहेत ना आसुबेल यांच्या सिद्धांतामध्ये. तर आता ऑप्शन्समध्ये काय दिलं आहे? नवीन संकल्पनांचे अध्ययन, तर हे येते. माहितीचे सादरीकरण सुद्धा येते. अध्ययन उद्दिष्टे सुद्धा येतात. विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी, तर या पायरीचा समावेश होत नाही. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आसुबेल यांनी मांडलेल्या सिद्धांतांमध्ये विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी या पायरीचा समावेश होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ब्लूमच्या वर्गीकरण टॅक्सॉनॉमी शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूचा घटक कोणता आहे? अध्ययन, अनुभव, प्रत्याभरण, उद्दिष्टे, मूल्यमापन. मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूचा घटक कोणता येईल? तर ब्लूम्स टॅक्सॉनॉमीमध्ये काय येते? तर अभ्यासक, शिक्षक आणि मूल्यमापन या 3 घटकांचा संबंध येतो ना. मूल्यमापन त्रिकोण म्हणजे काय असते? तर शिक्षक, अध्ययन, अनुभव आणि मूल्यमापन. इन्स्ट्रक्शन, लर्निंग एक्सपिरियन्स अँड इव्हॅल्युएशन. आणि या त्रिकोणातील शिरोबिंदू असतो उद्दिष्टे म्हणजे गोल्स. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन सी मध्ये आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ब्लूमच्या वर्गीकरण शास्त्राच्या मते मूल्यमापन त्रिकोणाच्या शिरोबिंदूचा घटक उद्दिष्टे म्हणजे गोल्स आहे, ऑब्जेक्टिव्ज आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाच्या ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता कोण आहेत? जॉन डायोई, एन.एल. गेज, सॉक्रेटिस, हबॉट. कोण आहेत ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता? तर एन.एल. गेज आहेत ना. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाच्या ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता आहेत एन.एल. गेज. ठीक आहे. गेज यांच्या मते एक शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांना ज्ञान प्रदान करणे आणि त्यांना ते ज्ञान वापरण्यास सक्षम बनवणे. ठीक आहे. त्यानंतर हबॉटवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येईल. हे कोण होते? तर ॲपरसेप्शन या संकल्पनेवर आधारित शिक्षणाचे पुरस्कर्ते आहेत हबॉट. त्यानंतर सॉक्रेटिस, तर डिस्कशन अँड क्वेश्चन्सवर आधारित शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. जॉन डायुई, तर प्रगतिवादी शिक्षणाचे पुरस्कर्ते आहेत. ठीक आहे. हा प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. सो तुम्हाला अपकमिंग एक्झाममध्ये एन.एल. गेज यांच्याविषयी न विचारता या बाकी ऑप्शन्सबद्दल विचारण्यात येऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिलेली आहे? थॉर्नडाईक, कॉम्वेल, स्किनर, स्टाईल. उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती. कोणी दिलेली आहे उपपत्तीची ही व्याख्या? तर ही व्याख्या दिलेली आहे कॅम्पबेल यांनी. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर थॉर्नडाईक, कॉम्वेल. तर कॅम्पबेल आहे इथे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही व्याख्या दिलेली आहे कॅम्पबेल यांनी. कॅम्पबेल यांच्या मते उपपत्ती ही एक मानसिक प्रक्रिया आहे. यामध्ये आपण आपल्या पूर्वीच्या ज्ञानाचा उपयोग नवीन माहिती समजून घेण्यासाठी आणि त्याचा अर्थ लावण्यासाठी करत असतो. ठीक आहे. थॉर्नडाईक कोण आहेत? तर प्रभाव कायदा मांडला ना यांनी. त्यानंतर स्किनर, तर क्रिया प्रतिक्रियावाद हा सिद्धांत मांडला आहे ना स्किनर यांनी. क्रिया प्रतिक्रियावाद. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही?
अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो, व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो, स्वतःची भूमिका तयार करतो, भूतकाळाचा वर्तमान काळाशी संबंध जोडतो. कोणते वर्तन बदल दिसत नाहीत कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये? तर अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो, तर करतो, ऑप्शन ए येणार नाही. कोणते वर्तन बदल दिसत नाहीत असं विचारले, त्यानंतर स्वतःची भूमिकासुद्धा तयार करतो, हे सुद्धा येणार नाही. भूतकाळाचा वर्तमान काळाशी संबंध जोडतो, हे सुद्धा येते स्वायत्त नैतिकतेमध्ये. व्यक्तिनिष्ठपणे विचार करणे हे कोणत्या नैतिकतेचे वैशिष्ट्य आहे? तर हे आहे परतंत्र नैतिकतेचे वैशिष्ट्य. स्वायत्त नैतिकतेमध्ये येत नाही. सो ऑप्शन बी येईल तुमचं इथे करेक्ट आन्सर. व्यक्तिनिष्ठपणे विचार करणे म्हणजे असते नियमांचा अर्थ फक्त स्वतःच्या सोयीनुसार लावणे. हे परतंत्र नैतिकतेचे वैशिष्ट्य आहे ना. स्वायत्त नैतिकतेमध्ये येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते? मूल्ये, संयोजन, मूल्यसमूह किंवा चारित्र्य, प्रतिचार? डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो और त्यासंबंधी आवड निर्माण होते? काय येईल? तर प्रतिचार येईल ना. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. प्रतिचारनुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो आणि त्यासंबंधी आवड निर्माण होते. भावनात्मक पातळीतील उद्दिष्टांच्या वर्गीकरणामध्ये येते ना ग्रहण, प्रतिचार, संघटन, वैशिष्ट्यीकरण, मूल्यमापन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे काय? पुनरावृत्ती, निश्चितपणा, अनुकरण, आत्मीकरण. कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी काय येईल? तर सर्वात पहिली पायरी अनुकरण येईल का? तर येईल ना. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. विद्यार्थ्याने एखाद्याच्या वर्तनाचे, एखाद्याच्या क्रियेचे निरीक्षण करून त्याचे अनुकरण करून शिकणे ही सर्वात पहिली पायरी असते ना कौशल्य संपादन करण्याची. मुलांच्या प्रारंभिक शिक्षणात येते हे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादांपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? अनुधावनाचा अभाव, पालकांची उदासीनता, समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर, शैक्षणिक साधनांची कमतरता. कोणती मर्यादा अयोग्य आहे? अकॉर्डिंग टू CCE, कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन, अयोग्य मर्यादा विचारलेली आहे. काय येईल? तर अनुधावनाचा अभाव योग्य आहे. पालकांची उदासीनता योग्य आहे. काही पालकांना या प्रोसेसमध्ये इंटरेस्ट नसतो, ते इग्नोर करतात. त्यानंतर सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनासाठी पुरेशा शैक्षणिक साधनांची आवश्यकता असते. त्यामुळे अयोग्य मर्यादेमधील समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कॉन्टिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लहान मोठा, आखूड लांब, जवळ दूर, काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येतात? औपचारिक क्रियात्मक अवस्था, क्रियापूर्ण अवस्था, मूर्त क्रियाकाल अवस्था, संवेदीकरण अवस्था. कोणती अवस्था येईल? तर मूर्त क्रियाकाल अवस्था येईल ना. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. यामध्ये लहान मोठा, आखूड लांब, जवळ दूर, काल आज इत्यादी संकल्पना स्पष्ट होतात. त्यानंतर वस्तू प्रत्यक्ष पाहून क्लासिफिकेशन करता येते, क्रम लावता येतो, मांडणी करता येते, चित्र काढता येते, रचना करता येते. ठीक आहे. हे सर्व मूर्त क्रियाकाल अवस्थेमध्ये घडून येते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती, बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो आधुनिक उपपत्तीमध्ये? तर स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती कशात येते? तर वर्तणुकीवादी उपपत्तीत येते. ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती तर ही येते तुमच्या आधुनिक उपपत्तीमध्ये. त्यानंतर थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती तर ही सुद्धा येते वर्तणुकीवादी उपपत्तीमध्ये. बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती तर आधुनिक उपपत्ती. सो इथे आपल्याला आधुनिक उपपत्तीबद्दल विचारले. काय येईल? तर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. बी अँड डी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ब आणि ड फक्त. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर.
स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती आणि थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती या वर्तणुकीवादी उपपत्तीमध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे मतिमंदत्व हे शरीरातील हॉर्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे निर्माण होते? गॅलेक्टोसिमिया, मंगोलिझम, मायक्रोसिफली, हायड्रोसिफलस. हॉर्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे कोणते मतिमंदत्व निर्माण होते? तर गॅलेक्टोसिमिया येईल ना. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. काय असते गॅलेक्टोसिमिया? तर जी मिल्क शुगर असते गॅलेक्टोज ती डायजेस्ट करता येत नाही. हेरिडिटरी डिसीज आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले? लेव वायगोत्स्का, बी.एफ. स्किनर, सिगमंड फ्रॉइड, रॉबर्ट स्टर्नबर्ग. तर समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या या प्रकारात वर्गीकरण कोणी केले? प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स अँड इंटेलेक्च्युअल प्रॉब्लेम्स, व्यावहारिक समस्या अँड बौद्धिक समस्या. तर रॉबर्ट स्टर्नबर्ग आहेत ना. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत म्हणजेच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्समध्ये एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉब्लेम्समध्ये एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते हे मत मांडलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? प्रक्षेपण, प्रतिपूरण, तादात्म्य, नकारात्मकता. कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे हे? तर कंपेन्सेशनमध्ये येईल ना. प्रतिपूरण. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. प्रतिपूरण ही एक मानसिक संरक्षण यंत्रणा आहे. यामध्ये व्यक्ती एखाद्या क्षेत्रातील अपयश, कमतरता भरून काढण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रामध्ये मेहनत करतो आणि तिथे यश मिळवतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पियाजेच्या मते कौमार्य अवस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्य अवस्थेचे वैशिष्ट्य नाही? कौमार्य अवस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे. कौमार्य अवस्था हा बदलाचा कालखंड आहे. कौमार्य अवस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे. कौमार्य अवस्था हे समस्या वय आहे. कौमार्य अवस्थेचे वैशिष्ट्य नाही. कोणतं वैशिष्ट्य नाही आहे कौमार्य अवस्थेचे? तर संक्रमणाचा कालखंड आहे, वैशिष्ट्य आहे. बदलाचा कालखंड सुद्धा आहे, समस्या वय सुद्धा आहे. कौमार्य अवस्था हा वास्तवतेचा कालखंड नाही. सो हे इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मानवी वर्तनाची कारणीमीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी डॅश ही प्रवृत्ती उपयोगी पडते. हास्य, प्रार्थना, परगौरव, निर्मिती. कोणती प्रवृत्ती उपयोगी पडेल? प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असं नाही. त्यावेळी काय उपयोगी पडेल? तर प्रार्थना उपयोगी पडते ना. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. प्रार्थनेमुळे व्यक्तीला मानसिक आधार मिळतो. निराशेच्या वेळी एखादा मार्ग दिसतो. सो जेव्हा संघर्ष करून परिस्थितीवर मात करणं शक्य नसते त्यावेळी प्रार्थना उपयोगी पडते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जेव्हा अध्ययनकर्ता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो तसेच नवीन परिस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीत देतो तेव्हा थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो? प्रतिक्रियांच्या वैविध्याचा नियम, प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम, मांडणी किंवा रचना, घटकांची पूर्वसूची. जेव्हा अध्ययनकर्ता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो तसेच नवीन परिस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीत देतो तर कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो? तर प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम येईल ना. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नवीन परिस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीत परत देतो. सो समानतेचा नियम येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अध्ययन उपपत्तीच्या साहचर्यवादी उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती, पॅव्लॉकची अभिजात अभिसंधान उपपत्ती, बुनरची ज्ञानात्मक उपपत्ती, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. कोणत्या उपपत्तीचा समावेश होईल साहचर्यवादी उपपत्तीमध्ये? तर थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती साहचर्यवादीमध्ये येते. पॅव्लॉकची अभिजात अभिसंधान उपपत्ती सुद्धा साहचर्यवादी उपपत्तीमध्ये येते. बुनरची ज्ञानात्मक उपपत्ती तर ही यामध्ये येणार नाही.
स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती सुद्धा साहचर्यवादी उपपत्तीमध्ये येते. सो ए, बी अँड डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अ, ब आणि ड फक्त ऑप्शन थर्ड येईल तुमचं करेक्ट आन्सर. उत्तेजक आणि प्रतिसाद यांच्यातील रिलेशनवर शिकण्याची प्रक्रिया आहे ना साहचर्यवादी उपपत्ती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते? आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वांवर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी. निरीक्षणक्षम घटनांचे भाकीत आणि वर्णन करण्यासाठी. का बसते अध्ययन उपपत्तीची आवश्यकता? तर या सर्वांसाठी असते ना अध्ययन उपपत्तीची आवश्यकता. आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वांवर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. त्यानंतर कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी. आणि निरीक्षणक्षम घटनांचे भाकीत आणि वर्णन करण्यासाठी. सो अबकडे सर्व ऑप्शन फर्स्ट येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते. ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून संबोध विकसित होतात. संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे. कोणतं विधान यापैकी असत्य आहे? तर ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते. करेक्ट आहे. यामध्ये मुले प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात. त्यानंतर ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते. करेक्ट आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून संबोध विकसित होतात. हे सुद्धा करेक्ट आहे. संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे. तर आवश्यक असतो ना संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास. अवबोधात्मक विकास म्हणजे जगाची समज विकसित करणे आणि कारक विकास म्हणजे तर्क करण्याची क्षमता विकसित करणे. सो संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास आवश्यक असतो ना. सो हे स्टेटमेंट येईल तुमचं इनकरेक्ट. असत्य विधान ओळखायचं आहे क्वेश्चन मध्ये. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग टीईटी एक्झाम साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. यामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लूड होते. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहे तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन साठी. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.